नमस्कार. आज आपण बघणार आहोत आपले हृदय कसं कार्य करतं. हृदय हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव असून आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ते अविरत कार्य करत असते. तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि आरोग्यविषयक अधिक अपडेट्स मिळवा. हृदयाची रचना. हृदय हे स्नायूंनी बनलेलं असतं. हृदयामध्ये 4 कप्पे असतात. हृदयाच्या वरच्या कप्प्यांना राईट ॲट्रियम आणि लेफ्ट ॲट्रियम असे म्हणतात, तर हृदयाच्या खालच्या कप्प्यांना राईट वेंट्रिकल आणि राईट वेंट्रिकल आणि लेफ्ट वेंट्रिकल असे म्हणतात. ॲट्रियम आणि वेंट्रिकलच्या दरम्यान वॉल्व्ज असतात. या वॉल्व्जमुळे रक्तप्रवाह हा एकाच दिशेने होतो, उलट दिशेने होत नाही. हृदय एका संरक्षण आवरणात बंद असते, ज्याला पेरिकार्डियम असे म्हणतात. हृदयाचे स्थान. हृदय हे उरोभागी बरगड्यांच्या मागे दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये थोडे डाव्या बाजूला असते. ते आकाराने लांबट त्रिकोणी असून वरचा भाग 3ऱ्या बरगडीपासून सुरू होऊन त्याचे खालचे टोक हे डाव्या बाजूला 5व्या व 6व्या बरगड्यांच्या मध्यभागी असते. प्रौढ मनुष्याच्या हृदयाचे वजन हे 230 ते 340 ग्रॅम इतके असते. हृदयाचे कार्य कसे चालते. हृदयाचे सतत स्पंदन होत असते, म्हणजेच आकुंचन आणि प्रसरण होते. हृदयाच्या स्पंदनामुळेच सर्क्युलेटरी सिस्टीममधील रक्तवाहिन्यातून रक्त हे शरीराच्या इतर भागाकडे पंप होत असते. शरीरातील कमी ऑक्सिजनयुक्त रक्त हे राईट ॲट्रियममध्ये येते. हे रक्त पुढे राईट वेंट्रिकलमध्ये येऊन पुढे फुफ्फुसांकडे जाते. तेथे या रक्तात हवेतील ऑक्सिजन मिसळला जाऊन रक्त शुद्ध होते, म्हणजेच ऑक्सिजनयुक्त होते व त्यातील कार्बन डायऑक्साईड शरीराबाहेर टाकला जातो. असे शुद्ध झालेले रक्त शक्तिशाली असतात. हृदयाची पंपक्रिया म्हणजेच स्पंदन एका ठराविक लयीत होत असते. हृदयाचे स्पंदन म्हणजेच कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन हे एक चक्र असते. ते एका लयीत करण्याचे काम सायनोॲट्रियल नोड करत असतात. हृदय साधारणपणे दर मिनिटाला 70 ते 80 वेळा आकुंचन आणि प्रसरण पावते. यालाच आपण नाडी किंवा पल्स असे म्हणतो. ही पल्स मनगटामध्ये वेन्सला वशलगत असून तिथे धमनीचे स्पंदन आपल्याला सहज कळू शकते. हृदयाचे स्पंदन म्हणजेच पल्स सतत चालू असते. स्नायूंचे आकुंचन होऊन गेल्यावर प्रसरण होते. तेवढा वेळ हृदयाला विश्रांती मिळू शकते. हार्ट रेट जेव्हा मिनिटाला 70 ते 80 असतो तेव्हा एक चक्र पूर्ण होण्यास 0.8 सेकंद लागतात. त्यापैकी कॉन्ट्रॅक्शनसाठी 0.3 सेकंद आणि रिलॅक्सेशनसाठी 0.5 सेकंद लागतात. जेव्हा पल्स रेट म्हणजेच हृदयस्पंदनाचा वेग वाढतो तेव्हा कॉन्ट्रॅक्शन कालावधी तेवढाच राहून प्रसरण काळ कमी होतो. जसे की व्यायाम करणे, ताप येणे, भीती वाटणे, राग येणे आणि ताणतणाव इत्यादींमुळे हार्ट रेट वाढतो. म्हणजेच या काळात हृदयाच्या स्नायूंचा जो विश्रांती काळ आहे तो कमी होत जातो. व्यायामाने हृदयाचे स्पंदन तात्काळ जरी वाढले असले तरी नियमित व्यायाम केल्याने हार्ट रेट कालांतराने कमी होत जातो आणि ते आरोग्यासाठी चांगले असते. हार्ट साऊंड. स्टेथोस्कोपने छातीची तपासणी केल्यास हृदयाच्या आकुंचन आणि प्रसरणामुळे उत्पन्न होणारे आवाज ऐकू येतात. हे आवाज डाव्या स्तनाजवळ 4थ्या व 5व्या बरगड्यांच्या मध्यभागी, उजव्या बाजूला 3ऱ्या बरगडीजवळ स्टर्नमच्या शेजारी ऐकू येतात. निरोगी माणसात 2 स्पष्ट आवाज ऐकू येतात, लब आणि डब. परंतु हृदयविकार, हृदयाच्या झडपांचे विकार यामुळे हृदयाच्या गतीचा जो आवाज आहे तो वेगळा ऐकू येतो किंवा हृदयाची मरमर ऐकू येते. हृदयाविषयी अधिक माहितीसाठी आमचे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.